पावसाळा सुरू झाला की डासांचा औदस वाढतो. रात्री झोप उडते, सकाळी अंगावर खाज आणि कधी कधी तर तापही. पण बाजारातील केमिकल प्रोडक्ट्स पेक्षा सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय आपण वापरू शकतो. आणि आजच्या रिपोर्टमध्ये आपण हेच उपाय जाणून घेणार आहोत. ऋतू बदलतात आणि पावसाळ्यात डासांची संख्या झपाट्याने वाढते. हेच डास डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचे मूळ कारण बनतात. यासाठी पहिला उपाय म्हणजेच कडुनिंब. कडुनिंबाच्या तेलात नारळाचे तेल मिसळा आणि हे मिश्रण अंगाला लावा. 8 तासांपर्यंत डास तुमच्या जवळही फिरकणार नाहीत. दुसरा उपाय म्हणजे तमालपत्रावर कापूर स्प्रे करून जाळा. याचा धूर नैसर्गिक असून डासांना घराबाहेर पळवतो. तुमच्या बागेत किंवा खिडकीत तुळस, पुदिना आणि लेमन ग्रास लावा. हे रोपे वातावरण स्वच्छ ठेवतात आणि डासांनाही दूर ठेवतात. आपल्या आजी आजोबांनी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी कापूर जाळा. काही वेळ खिडक्या-दारे बंद ठेवा. घरातले डास तात्काळ गायब होतील. लसणाचा तीव्र वास डासांना सहन होत नाही. काही पाकळ्या घरात ठेवाच आणि डास स्वतःहून पळून जातील. ओवा, मोहरीचं तेल किंवा लिंबाचा रस प्लस निलगिरीचं तेल हे मिश्रण अंगाला लावलं तर डास तुमचं नावही घेणार नाही. डासांपासून वाचण्यासाठी रासायनिक औषधं नाही तर निसर्गाचं कवच वापरा. आज सांगितलेले घरगुती उपाय तुमचं आरोग्य आणि झोप दोन्ही सुरक्षित ठेवतील. तुम्हाला आमचा व्हिडिओ उपयोगी वाटला का? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.